सरकारला दगाबाजरे असं म्हणत उद्धव ठाकरे आजपासून सलग 4 दिवस मराठवाडा दौरा करतायत। सप्टेंबरमध्ये मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना उद्धव ठाकरे भेट देणार आहेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे बांधावरती जाऊन संवाद साधणार आहेत। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं, मात्र ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली का? सरकारनं दिलेल्या पॅकेजचं काय झालं? शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली रक्कम किती पोहोचली? शेतकऱ्यांच्या हातामध्ये महिन्याभरानंतर किती पैसे आले? याचाच आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे मराठवाडा दौरा करणार आहेत। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावरती आमदार कैलास पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकरांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील आपल्यासोबत आहेत। आज उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर धाराशिवमध्ये कुठल्या भागाची पाहणी केली जाणार आहे आणि कशासाठी हा दौरा आहे? आपण जर बघितलं असेल तर मराठवाड्यामध्ये आणि मराठवाड्याचा शेजारचे जिल्हा सोलापूर याच्यामध्ये महापुरामुळे जे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं होतं आणि त्या नुकसानीच्या वेळेस उद्धवजींनी स्वतः येऊन ह्या भागाची पाहणी केली होती आणि त्याच्यानंतर सरकारकडे प्रामुख्यानं 2 पद्धतीच्या मागण्या आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी केल्या होत्या। त्याच्यामध्ये प्रति हेक्टरी 50,000 रुपये मदत शेतकऱ्याला मिळावी, कुणाला 1,000 रुपये, कुणाला 1,200 रुपये, कुणाला तर थट्टा वाटणारे 13 रुपये 14 रुपये अशा पद्धतीची मदत सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेली आहे। आणि त्याच अनुषंगानं शेतकऱ्याबरोबर संवाद साधण्यासाठी आणि प्रत्यक्षात सरकार घोषणा करतं एक आणि खरची वस्तुस्थिती काय आहे ही सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी उद्धवजींचा उद्याचा दौरा आहे। याच वेळेस केंद्रीय पथक नुकसान किती झालं हे पाहणी करण्यासाठी येतं। पथकाला उशीर झाला, काय पाहणी करेल? तेच मला विचारायचं केंद्रीय पथकाला। आता काय बघणार केंद्रीय पथक? सगळं वाहून गेलंय आणि ज्यावेळेस यायचं होतं त्यावेळेस का आलं नाही? शेतकऱ्यांचं एवढं मोठं नुकसान झालंय आणि केंद्रीय पथक आता येत असेल तर ह्यापेक्षा शेतकऱ्यांचं दुर्दैव कुठलं असू शकतं? आणि जे तुम्ही 31,628 कोटी रुपयाचे अभूतपूर्व नेहमी बोललं जातं, हे पॅकेज घोषणा केली, पण ह्या पॅकेजमधलं प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पदरात काय पडलंय हे शेतकऱ्यांकडनं जाणून घेण्यासाठी उद्धवजी ठाकरे साहेब आजपासून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। 4 दिवसाचा दौरा करणार आहेत ते। उद्धव ठाकरे यांचा दौरा सरकारनं जी मदत केली आहे ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचली का हे पाहणी करण्यासाठी आहे। यामध्ये कुठलाही राजकीय बांधणी नसल्याचं त्यांनी सांगितलं। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव।